दर्दनाक मौत हो गई। तमाम खबरों पर विस्तार से चर्चा करेंगे। बुल्ढाना जिले के कदमपुर तालुका खामगांव स्थित जिला परिषद मराठी हायर प्राइमरी स्कूल में एक नया शैक्षिक प्रयोग शुरू किया गया है, जिसमें असिस्टेंट टीचर राजेश कोकड़े ने आर्टिफिशियल इंटेलिजेंस का उपयोग कर पढ़ाई के पारंपरिक तरीकों को मॉडर्न रूप दिया है। अब छात्रों को सिर्फ किताबों और बोर्ड तक सीमित नहीं रखा जा रहा है, बल्कि जंगली जानवर, रेप्टाइल्स, भौगोलिक इलाके, ग्रह और तारे, साइंस एक्सपेरिमेंट जैसी चीजें 3 डायमेंशनल, विजुअल और इंटरैक्टिव डिजिटल टूल्स के माध्यम से वास्तविक अनुभव के रूप में दिखाई जाती है। इस पहल में वॉइस क्लोनिंग, पिक्चर एनिमेशन और इंटरैक्टिव एक्टिविटीज़ का इस्तेमाल किया जा रहा है, जिससे छात्रों की भाषा, उच्चारण और विषय समझ में सुधार हो रहा है। अब पढ़ाई मज़ेदार और अनुभवजन्य बन गई है और टीचर्स को ध्यान खींचने की पारंपरिक चुनौती भी कम हो गई है। मी संकेत साहेबराव विजय इयत्ता 4मध्ये शिकत आहे। माझे बाबा म्हणतात की तुम्ही मुलं खूप भाग्यवान आहात, तुम्हाला अतिशय मनोरंजक पद्धतीने दररोज नवीन ज्ञान मिळते। आम्ही मुलांनी जी इच्छा व्यक्त केली ती आम्ही प्रत्यक्ष वर्गात अनुभवू शकतो। काल मी सरांना म्हटले, सर मला गृहतारे बघायचे आहेत, आणि काय आश्चर्य, दुसऱ्या दिवशी सरांनी मला गृहतारे दाखवले। आता शिकणे खूप आनंदी वाटू लागले। मी माहेर अंजुम शेख आसिफ इयत्ता 4मध्ये शिकत आहे। मी खूप आनंदी आहे। मला प्रत्येक विषयातील गोष्ट अतिशय मनोरंजकपणे शिकायला मिळत आहे। आमचे सर आम्ही जे म्हटले ती वस्तू वर्गात हजर करतात। मला मासोळ्याचे पाण्यात तरंगणे खूप आवडते। मी सरांजवळ इच्छा बोलून दाखविली आणि सायंकाळी सरांनी आम्हाला वर्गात मासोळ्या पाण्यात कशा फिरतात ते दाखवले। आता मला घरी राहणे अजिबात आवडत नाही। शाळेच्या वेळी मी बाहेरगावी पण जात नाही। मी राजेश वासुदेव कोकदे, सहाय्यक अध्यापक, जिल्हा परिषद मराठी उच्च प्राथमिक शाळा कदमापूर या ठिकाणी कार्यरत आहे। या ठिकाणी गुगलच्या माध्यमातून मी गुगल AI एज्युकेटर हा कोर्स पूर्ण केलेला आहे। तसेच इंटिग्रेशन ऑफ आर्टिफिशियल इंटेलिजन्स इन एज्युकेशनल प्रॅक्टिसेस हा सुद्धा भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत असणाऱ्या स्वयं या पोर्टलद्वारे हा सुद्धा मी कोर्स पूर्ण केला आहे। या कोर्सचा मला असा फायदा झाला की AI आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा आपल्या अध्यापनात उपयोग कसा करायचा ते मी शिकलो, आणि त्या अंतर्गत मी माझ्या वर्गामध्ये AIचा वापर केला। त्याचा फायदा असा झाला की काही गोष्टी ज्या आपण प्रत्यक्ष विद्यार्थ्यांना दाखवू शकत नाही त्या मी त्या ठिकाणी दाखवू शकलो। उदाहरणार्थ ग्रहतारे असतील, चंद्र, सूर्य, पृथ्वी असेल, तो हुबेहूब आपण त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना त्याचा अनुभव देऊ शकतो। तसेच समुद्रातील काही प्राणी असतील, त्या प्राण्यांचासुद्धा आपण त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभव देऊ शकतो। यामुळे आपलं जे अध्यापन होते ते अध्यापन अधिक रंजक होते आणि विद्यार्थ्यांना अध्ययनाची गोडी लागते। विशेषतः जेवढे काही विषय आहेत त्या विषयामधल्या ज्या क्लिष्ट गोष्टी अशा वाटतात आणि त्या आपण विद्यार्थ्यासमोर प्रत्यक्ष उपस्थित करू शकत नाही, त्या विद्यार्थ्यांना आपण आभासी पद्धतीने त्या गोष्टींचा अनुभव देऊ शकतो। तर या ठिकाणी अशा प्रकारे आपण जर या बाबींचा आपल्या अध्यापनात उपयोग केला तर आपलं अध्यापन अतिशय रंजक होऊ शकते आणि विद्यार्थ्यांना सुद्धा एक वेगळा अनुभव आपण या निमित्तानं देऊ शकतो। बुल्ढाना से सी न्यूज़ संवाददाता सीमा संदीप सावजी की